इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. टास्क फोर्स नेमकं काय काम करते? दोषी अधिकारी यावर कारवाई करावी. अधिकारी यांनी आपल्या संबंधित कार्यक्षेत्रात फील्डवर काम करावे आणि आपल्या कामाची माहिती असावी. जनतेचे प्रश्न सोडवा. टास्क फोर्सने नेमकं काय काम केलं, किती समस्या सोडवल्या याची विचारणा लोकप्रतिनिधींनी प्रभाग सभेत केली. सातपूर सभापती समाधान देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सातपूर प्रभाग सभा घेण्यात आली. सातपूर प्रभागातले लोकप्रतिनिधी पहिल्यापासूनच समस्यांबाबतीत आक्रमक होत प्रभागातील इतर समस्यांबाबत अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. अधिकाऱ्यांना जर माहीत नसेल तर सभा घेता कशाला, असा सवाल विचारत दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यामध्ये प्रामुख्यानं सातपूर प्रभाग सभेत सविता काळे अधिकाऱ्यांवर तसेच ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची आक्रमकपणे मागणी केली. टास्क फोर्स नेमकं काय काम करते? दोषी अधिकारी यावर कारवाई करतात. अधिकारी यांनी आपल्या संबंधित कार्यक्षेत्रात फील्डवर काम करावे आणि आपल्या कामाची माहिती द्यावी. जनतेचे प्रश्न सोडवावे. सातपूर सभापती समाधान देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सातपूर प्रभाग सभा घेण्यात आली. सातपूर प्रभागातील लोकप्रतिनिधी पहिल्यापासूनच समस्यांबाबतीत आक्रमक होत प्रभागातील इतर समस्यांबाबत अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत आहेत. त्याबद्दल अधिकाऱ्यांना जर माहिती नसेल तर सभा घेता कशाला, अशी मागणी केली. यामध्ये प्रामुख्याने उपस्थित नगरसेवक यांनी प्रभागातील खड्डे, पाणी, कचरा समस्यांबाबतीत प्रश्न विचारले. यावेळी नगरसेवक नितीन निगळ, नगरसेविका इंदुबाई नागरे, उषाताई बेंडकुळी, हर्षदा गायकर, सोनाली भंदुरे, मानसी शिवरे, सविता काळे, संगीता कोटेकर, नैना जाधव, भारती देवरे, कविता लोखंडे, अंकिता शिंदे, माधुरी बोलकर यांनी प्रभागातील खड्डे, ड्रेनेज समस्या, दूषित पाणी पुरवठा, डासांची समस्या, धूर फवारणी, अनियमित घंटागाडी, इतर समस्या मांडत त्वरित कारवाई करण्याची मागणी सभापतींकडे करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी विविध खात्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली. सभेमध्ये आज तुम्ही हे आंदोलन केलं, काय करा? त्र्यंबक नगरीच्या पावनभूमीवर जे कुंभमेळ्याच्या नावाखाली जे रस्त्याचं काम चालू आहे, संबंधित जो ठेकेदार आहे त्याने खूप निष्काळजीपूर्ण प्रकारे जे काम केलेलं आहे, त्या कामामुळे आज माझ्या प्रभागातले किंवा माझ्या घरातले भाऊसाहेब काळे यांचं गेल्या 1 महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झालं होतं. त्यांचं पाय फ्रॅक्चर, ते आज घरात आहे. दुसरा ॲक्सिडेंट हर्षदा निगळ म्हणून, तिच्या डोक्याला 7 ते 8 टाके पडले होते. तिचा ॲक्सिडेंट ह्याच त्र्यंबक रस्त्यावरच झाला आहे. आणि हे तिसरा ॲक्सिडेंट जो माझ्या घरातला काळे परिवारामध्ये अक्षरशः दुःखाचं डोंगर कोसळला की विचारताच होईल. त्यांची परिस्थितीसुद्धा नाही आहे की ते दवाखान्यामध्ये त्यांना घेऊन जाऊ शकतात. आज ते कोमामध्ये आहे. ते सातपूर मार्केटमध्ये भाजीचा व्यवसाय करतात. त्यांची एकदम हालाकीची परिस्थिती आहे. आज ते त्यांचा व्यवसाय काम विकून ते त्र्यंबक रस्त्यावरून येत असताना मागून त्यांना जोरात गाडीने टक्कर दिली असता ते खड्ड्यात पडून आज त्यांच्या डोक्याला गंभीर अशी दुखापत होऊन ते कोमामध्ये आहेत. त्यांचे मुंबई नाक्यात साई हॉस्पिटल, इथं प्रायव्हेट हॉस्पिटल होते, त्यांच्यावर उपचार चालू आहे. आज ते कोमामध्ये आहेत. त्यांच्या परिस्थितीनेही की त्यांच्यावर आज उपचार करण्यात येईल. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला अशी विनंती करते, जे ठेकेदार आहे की त्यांनी या परिवाराला मदत करावी. यासाठी मी आज महासभा प्रभाग सभेमध्ये निषेध व्यक्त केलेला आहे. येस, हो, आज प्रभाग सभा परत झाले, काय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले? सर्व सदस्यांची अशी मागणी केली की जो काही टास्क फोर्स झालेला आहे त्या टास्क फोर्सवर नाराजी व्यक्त केली सदस्यांनी. मी संबंधित अधिकाऱ्याला आदेशित केलं की त्याच्यातल्या 25, 30, 40% काम झालेलं आहे, परंतु जे कामं झाले नसतील पुढच्या मासिक मिटिंगपर्यंत टास्क फोर्समध्ये झालेले कामं पूर्ण करावी. त्यासाठी लागणारी सामुग्री असेल, मॅनपॉवर असेल, जर कमी पडत असेल तीसुद्धा वरिष्ठांना सांगून आपण टास्क फोर्स जो काही आयुक्त मॅडमांनी जो काही फोर्स आणले होते त्याची पुरेपूर पूर्तता झाली पाहिजे असं सगळ्या अधिकाऱ्यांकडून आम्ही आज ठरावामध्ये क्लिअर केलं आहे की ते नक्कीच आम्हाला मागण्या पूर्ण करणार आहे. गेल्या सभेमध्ये फोर्समधला विषय होता ड्रेनेज पाणी. सध्या पावसाळी जास्त पाऊस झाल्यामुळं की जे काही रेन वॉटर आहे, पावसाचं पाणी येतं ते ड्रेनेजमध्ये गेल्यामुळे ड्रेनेजची जी कॅपॅसिटी कमी होती
आणि मग नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलं. परंतु आम्ही संबंधित बांधकाम विभागाला सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी स्ट्रॉंग वॉटर नसेल त्या ठिकाणी स्ट्रॉंग वॉटर टाकून ते पाणी कसं अडवलं जाईल आणि कॅचमेंट लावून ते पाणी पावसाळी गटरमध्ये सोडलं तर ड्रेनेज चॉकअप होणार नाही असं आदेशित केलं आहे. रस्त्याच्या कामामध्ये पुन्हा एक मृत्यू झालेला आहे. ठेकेदारावर काही कारवाईची काही शक्यता? सर्वच सदस्यांनी आज मागणी केली की संबंधित कॉन्ट्रॅक्टराची जर चुकी असेल तर त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. म्हणून सर्व सदस्यांनी आता सभागृहामध्ये आता बोलणार आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं आहे आणि त्याची जर चुकी असेल तर त्याच्यावर नक्कीच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहेत. आम्ही आज स्वतः सविता काळे ह्या दालनात आंदोलनाला बसले होते, त्याबद्दल काय त्यांच्या सांगाल? कुटुंबातील त्यांनी तर कुटुंब म्हणण्यापेक्षा त्यांना सगळ्याच नागरिकांची चिंता आहे. परंतु काळेताईंचं म्हणणं एकच होतं की आता अधिकारी काय संबंधित नागरिकांचा एक एक मृत्यूची वाट बघताय का, म्हणून अधिकाऱ्यांनी सुद्धा संबंधित कॉन्ट्रॅक्टरला कुंभमेळा प्राधिकरणाचे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना बोलून आता लगेच मीटिंग होणार आहे आणि त्या रस्त्याची त्यांच्याकडनं कधीपर्यंत रिपेअर होतील हे लेखी स्वरूपात आम्ही घेणार आहोत. भाऊ, तुमच्याच प्रभागातील निकम यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासुद्धा असंच खड्ड्यामध्ये ड्रेनेजवाल्यांचं काम चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. परंतु आपण आयुक्त मॅडम महापौर मॅडमकडे मागणी करून त्या कुटुंबाला येत्या महासभेमध्ये कसा निधी मदत होईल त्या कुटुंबाला असा निधीची आम्ही सर्वच दिनकरांना असतील, चारही आपल्या सर्व्हिसमधले प्रभाकर आपले भागवत भाऊ असतील, इंगोले अण्णा असतील, नयनाताई जाधव असेल, गायकरताई असेल व स्वतः सभापती व दिनकरांना आम्ही सगळ्यांनी मागणी केली आहे की त्यासुद्धा कुटुंबाला मदत झाली पाहिजे आणि लवकरच ती मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. भाऊ, शेवटचा प्रश्न. नक्कीच आमच्या एका सदस्यांनी बाळासाहेबांनी उघड्यावर मांस विक्रीसाठी मागच्या मासिक मिटिंगमध्ये पण सांगितलं, परंतु आज आदेशित केलं डीओने आम्ही की मांस विक्री ज्याला परवानगी दिली असेल, ज्यांनी परवानगी काढल्या अशाच ठिकाणी मांस विक्री चालू राहील. संबंधित मांस विक्रेत्यांनासुद्धा मी आवाहन करतो की तुमच्यावर कारवाई होईपर्यंत विचार करू नका. तुम्ही मांस विक्रीचा परवाना नसेल तर ती मांस विक्री बंद करावी तुम्ही. हो, एक आपल्या उपायुक्त मॅडमने मिटिंग चालू असताना सांगितलं की आता खरं तर जे काही शिक्षक वर्ग SIRचं काम करत आहे, पण आयुक्त मॅडमने डीओना विनंती केली की नगरसेवकांनी मदत केली तर तो रेशो वाढू शकतो आणि आम्ही सर्व नगरसेवकांनी संबंधित मॅडमला आम्ही आश्वासित केलं की आम्ही नक्कीच SIR काम करतो आहे, पण अजून कसं काळजीपूर्वक काम करता येईल असं करून SIRचा रेशो कसा सातपूरचा वाढेल याच्यासाठी आम्ही उद्यापासून नक्कीच काळजी घेणार आहोत. नागरिकांना काय आव्हान करेल? नागरिकांना सुद्धा मी एवढंच आव्हान करेल की तुम्हाला वारंवार आम्ही पत्रक दिलं, अलाउन्सिंगच्या गाड्या टाकल्या, घराघर आमचे नागरिक आपले कार्यकर्ते आले. तुम्ही तुमचं जर का काही तुम्हाला कळत नसेल SIRबद्दल तर सगळ्या नगरसेवकांच्या ऑफिसला जा. तुम्हाला आमच्याकडे याद्या आहेत. आम्ही तुम्हाला संबंधित शाळा कुठल्या शाळेवर BLO बसलेलो आहे त्या BLOकडे जाऊन तुमचं SIR करून घ्या. खूप काही जास्त डॉक्युमेंट लागत नाही. तुमचं जुनं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, शाळेत सोडले दाखला असेल असा पुरावा घेऊन जाऊन SIR करणं गरजेचं आहे. त्यांना अजून नागरिकांना माहीत नाही. SIR जर केला नाही तर त्यांचं मतदार यादीतून नाव कट होण्याची शक्यता जास्तीत जास्त राहील आणि पुढील वेळेस जेव्हा त्यांच्या मुलाचं नाव ॲड करायला जाल तेव्हा त्यांच्या वडिलांचं SIR झालेलं नसेल तर त्या नवीन विद्यार्थ्यांचा त्या मुलांचा सुद्धा SIR होणार नाही. म्हणून सगळ्या नागरिकांनी ही काळजी घेतली पाहिजे. ओके. यावेळी सातपूर सभापती देवरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पुढच्या वेळी प्रभाग सभेत घेताना आपापल्या कामाची पूर्ण माहिती घेऊनच यावे, अन्यथा माहिती नाही हे उत्तर दिल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी उपस्थित असलेले नगरसेवक यांनी प्रभागातील खड्डे, पाणी, कचरा समस्यांबाबतीत प्रश्न विचारले. यावेळी नगरसेवक नितीन निकळ, नगरसेविका इंदुबाई नागरे, उषाताई बेंडकुळी, हर्षदा गायकर, सोनाली भिंदुरे, मानसी शिवरे, सविता काळे, संगीता गोटेकर, नैना जाधव, भारती देवरे, कविता लोखंडे, अंकिता शिंदे, माधुरी बोलकर यांनी प्रभागातील खड्डे, ड्रेनेज समस्या, दूषित पाणी पुरवठा, डासांची धूर समस्या, धूर फवारणी, अनियमित घंटागाडी इतर समस्या मांडत त्वरित कारवाई करण्याची मागणी सभापती यांच्याकडे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी विविध खात्यांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली. यावेळी सातपूर सभापती देवरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पुढच्या वेळी प्रभाग सभेत घेताना आपापल्या कामाची पूर्ण माहिती घेऊनच यावे, अन्यथा माहीत नाही हे उत्तर दिल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.